नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आता आपण बघत आहोत 7वी पंचवार्षिक योजना। 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1985 ते 1990 इतका होता। 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये उत्पादक रोजगार निर्मिती याला अधिक प्राधान्य देण्यात आले। आपल्याला माहितच आहे की पंचवार्षिक योजना ही कृषी उत्पादन, औद्योगिकीकरण, आर्थिक विकास आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय, साक्षरता, देशातील गरिबी दूर व्हावी आणि देशाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने पंचवार्षिक योजना राबवण्यात आलेल्या आहेत। तर 7व्या पंचवार्षिक योजनेचे प्राधान्य हे रोजगार निर्मिती, उत्पादक रोजगार निर्मितीला देण्यात आलेले होते। 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणते प्रकल्प उदयास आले? नंबर 1, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया 1988 साली याची स्थापना झाली। तसेच स्पीड पोस्ट स्टार्टअप 1986 साली। स्पीड पोस्टची सुरुवात ही 7व्या पंचवार्षिक योजनेमध्येही करण्यात आली। नंतर आहे इंदिरा आवास योजना, जी घरकुल योजना असते ना त्याला इंदिरा आवास योजना 1985 ते 1986 या दरम्यान याची स्थापना करण्यात आली। नंतर आहे मिलियन्स वेल स्कीम, दशलक्ष विहीर योजना। ही स्कीम आपल्या सर्वांना माहीतच आहे। ही योजना 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालू करण्यात आली। नंतर आहे काउन्सिल ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन अँड रूरल टेक्नॉलॉजीची स्थापना ही 7व्या पंचवार्षिक योजनेमध्येही करण्यात आली। नंतर जवाहर रोजगार योजना सुरू, म्हणजे जवाहर रोजगार योजना सुरू म्हणजे 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये रोजगार निर्मितीला प्राधान्य जास्त देण्यात आले, त्यामुळे जवाहर रोजगार योजना सुरू झाली। कारण की रोजगार योजनेमुळे लोकांना रोजगार निर्मिती मिळेल। नंतर आहे 7व्या पंचवार्षिक योजनेचे मूल्यमापन काय झाले? 7व्या पंचवार्षिक योजनेला रोजगार निर्मितीचे जनक असे म्हणतात, कारण 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जवाहर रोजगार योजना सुरू झाली, तसेच रोजगार निर्मितीलाही अधिक प्राधान्य देण्यात आले आणि त्यामुळे लोकांना अधिक रोजगार मिळाला। त्यामुळे 7व्या पंचवार्षिक योजनेला रोजगार निर्मितीचे जनक असे म्हणतात। तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण 37% 30% इतके झाले, म्हणजे कमी झाले। 37% 1983 ते 84 या दरम्यान होते, तर ते 30% 1987 म्हणजे तब्बल 84, 85, 86, 87 तब्बल 4 वर्षामध्ये म्हणजे अख्ख्या पूर्ण कालावधीमध्ये दारिद्र्यरेषेचे लोकांचे प्रमाण हे 30% इतके कमी झाले। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।